पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। येत शरीरादिके कारणे तेच हेतू केवी हे कोणे अपेक्षिजे तरी तेणे अवधारिजो। मागे चाललेल्या 15व्या श्लोकातला हा विषय मन वाचा शरीर हे सगळे कर्म करण्याची कारणे आहेत किंवा हेतू आहे। आता ह्या शरीराला हेतू कसं म्हणावं अशी जर शंका येत असेल तर ते तुम्हाला सांगतो, ऐका। ऐका सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा का उसाचे कांडे उसा वाढी हेतू। तर शरीर हे कारण असताना तेच कसं हेतू होतं अशी जी शंका होती त्याला सांगितलं की जो सूर्यप्रकाश आहे त्या प्रकाशाने सूर्य दिसतो ना, म्हणजे मग सूर्यप्रकाश दाखवण्याकरता सूर्याचाच प्रकाश, सूर्य दाखवण्याकरता सूर्याचाच प्रकाश जसा उपयोगी पडला, ऊस लागण करण्याकरता ऊसच लावावा लागला, हे जसं आहे। नाना वाग्देवता वानावी तई वाचाची लागे कमवावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जे। आता दुसरंही सांगतात की जर सरस्वतीची स्तुती करायची झाली तर वाचनीच करावं लागेल ना। वाचेची देवता कोण? सरस्वतीच। आणि सरस्वतीचीच जर स्तुती करायची असेल तर जशी वाचाच त्या ठिकाणी काय आहे तिचाच उपयोग करावा लागतो। आणि वेदाचं महत्त्व सांगायला सुद्धा वेदाच्या श्रुतीचं महत्त्व सांगावं लागतं। तैसे कर्म शरीरादिके कारण हे कीर ठाऊके परीत हेच हेतू न चुके हेही येथ। तेव्हा शरीर कर्म करतं आणि कर्म करण्याकरता हे शरीरच त्याचं कारण झालं। जसं मन वाचा आणि शरीर हे 3 सांगायचं तसं शरीरच कर्म करण्याचं मुख्य साधन आहे आणि कारणही तेच आहे, म्हणून त्याला हेतू म्हणलं, हे काही चुकलं नाही। आणि देहादिकी कारणी देहादि हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता। म्हणून देहाचं कर्म करण्याकरता जसा हेतू ठरतो आणि मग त्याद्वारे जर कर्म होत असेल तर ते कर्म शरीर करतं असं आपल्याला दिसतं। ते शास्त्रार्थे मानलिया मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय। पण आता त्याच्या ठिकाणी शरीराच्याच ठिकाणी जेव्हा काय आहे की जे काही कर्म करायला घेईल आणि जे कर्म केलं जाईल ते धर्मशास्त्राप्रमाणे धर्म भक्ती ज्ञान याला अनुसरून त्याच्या ठिकाणचा ते सगळा त्याची जी काय आहे तिन्हीची गरज ते दाखवून आणि कर्माच्या ठिकाणी श्रद्धा आणि वैराग्य या दोन्ही गोष्टीच्या साधना जर घेतल्या तर ते जे काही कर्म त्याद्वारे होईल शरीराद्वारे जे कर्म होईल त्या कर्माला न्याय असं म्हणायचं। म्हणजे ते आता कोणत्या कोणत्या गोष्टीतनं झालं, शास्त्रविहित झालं, तिथं ज्ञान भक्ती याचंही अनुसरण केलं आणि श्रद्धाही त्याच्यात आहे। जी गोष्ट पाहिजे तीच, जी नको त्याचं वैराग्य पक्क झालं। असं झाल्यामुळं
हे जे काही कर्म आहे ते कर्म शास्त्राच्या अनुष्ठानानं केल्यासारखं झालं, म्हणून ते न्याय्य आहे. जैसा पर्जन्योदकाचा लोटू, विपाये धरी साळीचा पाटू, तरी जिरे परी अचाटू उपयोगू आथी. आता एक उदाहरण असं दिलं की का असतं, कोकणामध्ये जिथं साळी केल्या जातात तिथं छोटे छोटे असे वाफे केलेले असतात. वाफे म्हणजे त्या संपूर्ण ह्याचं काय आहे, अर्धा एकराचं 10 गुंठ्याचं असं पूर्ण सपाटीचं टेबल लेवलसारखं, आणि मग ह्यातलं पाणी दुसऱ्यात जावं, त्यातलं पाणी तिसऱ्यात जावं, असे एकाखाली एक, कारण त्यांची जमीनही समपातळीत नसते, पण ते लहान लहान तुकडे सम केलेले असतात. जर पाऊस चांगला पडला तर पावसाचं पाणी या संपूर्ण ह्याच्यामध्ये साठलं जातं. त्यात साठलं की ते पाणी तिथंच जिरतं आणि त्याच्यापासून साळी चांगल्या प्रकारचं उत्पन्न देतात. आता पाणी सहज आलं आहे, कुठून आलं, पावसाचं, सहज त्या वाफ्यामध्ये आलं आणि सगळं वाफा भिजवून काढला, पण त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचं पीक आलं. का रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेचिया वाटे, ते शिणे परिसुनाटे न वचती पदे. अजून एक उदाहरण दिलं. कोणी एक घरात रुसला आणि चाललो बाहेर निघून मांडला. आता कुठं जायचं त्याचं ठरलेलं नाही, पण ते चालत चालत गेला ते नेमका द्वारकेला. आता इतका चालला, त्याला काय आहे, अगोदर शीन आला होता खूप चालल्याचा, पण द्वारकेच्या नगरीच्या आत शिरल्याबरोबर तो शीनही निघून गेला. त्याचा ज्याच्यासाठी रोष होता तेही निघून गेला, कारण द्वारकेमध्ये आल्यावर आनंदाशिवाय दुसरं काय प्राप्त होणार आहे. तिथं आल्याबरोबर त्याच्या ठिकाणी काय आहे, अंतःकरण सत्वशुद्धीचं झालं, आणि सत्वशुद्धीचं झालं की दुःख बाजूला सरकतं. तशी त्याची ठिकाणी अवस्था झाली. तैसे हेतू कारण मेळे, उठी कर्म जे आंधळे, शास्त्राचे लाहे डोळे, तै न्याय म्हणिपे. आता जी गोष्ट अशी की हेतू त्याला काय आहे, कोणत्या ह्यानं ते कर्म घडलं ह्याला काही नाही, म्हणजे मी हे कर्म अशा विधियुक्त करतो हे त्याच्या ध्यानीमनी नाही, असं असूनसुद्धा त्याच्याकडून कर्म घडलं. पण ते घडताना असं घडलं की शास्त्रार्थानं घडलं. आज शास्त्र जाणलेलं नाही त्यांनी, पण शास्त्राप्रमाणे घडल्यामुळं त्याच्या ठिकाणी ते कर्म न्याय्य झालं. की जसं काय आहे, कोणीतरी दारात एखादा आला याचक, अहो म्हणलं भूक लागली, जेवायला वाढतं का, या आत या, एक 10 मिनटं थांबा, हातपाय धुवा, बसा. तोपर्यंत त्या बाईने काय केलं की स्वयंपाक केला. आता कोणीतरी वाट सुरू आहे, ह्या उद्देशानं आपलं काय आहे की जेवायला घालावं, जेवायला मागतोय तर असं म्हणून त्यांनी केलं, जेवायला घातलं. मग साधी भाजी भाकरी केली, पण त्याला भूक लागलेली आणि ती इतकी आवडली, त्यांनी जाताना आशीर्वाद दिला. पण हे सामान्य नव्हते, महान साधू होते. त्या महान साधूंनी आशीर्वाद दिल्यामुळं काय झालं की जे काय प्राप्त व्हायचं होतं ते प्राप्त झालं. यांच्या ध्यानीमनी नव्हतं की हे साधू आहेत म्हणून. कुणीतरी आहे आणि त्याला जेवायला घालावं एवढंच काय, पण त्याचा परिणाम काय झाला की शास्त्रच पाळलं. संत घरात आल्यामुळं संताचं पूजनच झालं, आणि पूजन करून त्यांची इच्छा पूर्ण केली. नुसतं पूजन नसतं, संतांची इच्छा पूर्ण झाली की मग जे फळ प्राप्त होत असतं ते फळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ना दूध वाढिता ठावो, ना दूध वाढिता ठावो पावे, तव उतोनी जाय स्वभावे, तोही वेचू परी नव्हे, वेचिले ते. आता दुसरं मात्र उदाहरण दिलं. हे उदाहरण काय आहे की थोडंसं आत्तापर्यंत जे सांगत आले त्यातलं वेगळं आहे.
दूध ठेवलं होतं चुलीवर आणि त्याच्यावर काय झालं, चांगल्या प्रकारे ते तापत तापत आलं, लक्ष काही तिकडे गेलेलं नाही, ते वर येऊन उतू आलं, सगळं काय झालं की त्या चुलीमध्येच सांडलं गेलं. आता असंच आहे की त्यातलं दूध तर कमी झालं, पण मग आम्ही अग्नीला अर्पण केलं असं नाही म्हणता येत, कारण त्या प्रकारचा तिथं हेतू नव्हता. तैसे शास्त्र साह्येविण केले नोहे जरी अकारण, तरी लागो का नागवन दान लेखी. आता त्यामुळं की त्याच्या ठिकाणी हे सगळं झालं कर, पण शास्त्राचं साह्य नाही आणि शास्त्रार्थही माहीत नाही. असं जर कर्म होऊन गेलं तर त्याला काय. दुसरं उदाहरण यातच दिलं की कोणाच्या तरी घरात चोरी झाली, चोराने तिथलं द्रव्य काय असेल ते चोरून नेलं. मग आता बाकीचे सगळे जमले, चोरी झाली चोरी झाली, चोरी नाही झाली म्हणला मी त्याला दान दिलं. आता असं म्हणल्याने ते दान होत नाही. जे त्यातला जो काय आहे शास्त्र आणि शास्त्राचा उद्योग हेतूने ते करायचं तसं झालं नाही. अगा 52 वर्णा परता कोण मंत्रू आहे पांडुसुता, का 52 नुच्चारिता जीव आथी. आता एकंदरीत 16 स्वर आणि 36 व्यंजन असे जे काही 52 पूर्ण अक्षर आहेत, हे अक्षरं आपल्या ठिकाणी बोलताना येतच असतात. सगळे जे काही उच्चार आहेत ते उच्चार आणि ते प्रत्येक बोलीचालीमध्ये जे काही देणं घेणं होतं या 52 अक्षराचा उपयोग होतोच. मग आता हेच 52 अक्षर आहेत आणि यातल्याच अक्षरापासून मंत्र बनला आहे, पण आम्ही हे उच्चारतो ह्यामुळं आमचा मंत्र उच्चार झाला असं मात्र म्हणता येत नाही. परी मंत्राची कडसणी जव नेणीजे कोदंड पाणी, तव उच्चार फळवाणी न पवे जेवी. आता जोपर्यंत काय आहे की तो मंत्र म्हणून दिलेला आहे, त्या मंत्राचा उच्चार कसा करावा याच्याकरता श्री गुरुने तुम्हाला त्याची संथा दिलेली आहे. त्या पद्धतीने जर मंत्र उच्चारला तर ह्या 52 अक्षरातलाच आहे तो, पण आता तुम्ही त्याला मंत्र म्हणून उच्चारताय ना. मग हे अर्जुना असं जेव्हा होत आहे तेव्हा एरवी आम्हाला काय करायचं आहे, नामस्मरण घेऊन काय करायचं, मंत्रोच्चार करून आम्ही जे बोलतो त्यातच ते अक्षर आहेत ना. येतं कधी कधी आमच्याकडून र रा, कधी कधी म होत असेल, झालं की राम. ते त्या उच्चारानं त्या बोलण्यानं तुम्ही राम राम शब्द उच्चारला असं होणार नाही, कारण तो जो उच्चार आहे तो वाणीद्वारे जरी निघाला असला तरी मंत्राचं फळ मिळायचं नाही. तेवी कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निगे, ते शास्त्राचे न लगे कासे जव. तेव्हा जे कर्म करत असताना तुमचा हेतू तसा नाही, त्याला तसं कारण नाही ते कार्य होण्याकरता, असं जे कर्म आहे त्या कर्माला त्याने काय दाखवून दिलं की हे जे कर्म आहे हे सामान्यता होऊन गेले, तुमच्या हातून काहीच नाही. जसं एखादी गोष्ट घडती पण त्या घडण्यापाठीमागं ते शास्त्र नाही. रात्रीच्याला शिकार करायला म्हणून एक पारधी झाडावर बसला आणि समोर पाणवठा, रात्री ह्याच्यावर काहीतरी श्वाप देईल, पाणी पिईल आणि त्यावेळेस आपण त्याला काय करायचं, शिकार करायची. पण ते जिथं बसला तिथून नीट दिसत नव्हतं ना, पाणी प्यायला यायची जागा नीट नव्हती, म्हणून जे काय तिथं समोर येणारा पाल आहे ते तोडायचा आणि खाली टाकून द्यायचा, कारण आपल्याला दिसावं. योग कसा आहे, ते ज्याच्यावर बसला ते होतं बेलाचं झाड आणि ते पाला टाकत होता ते होतं खाली शंकराची पिंड. हे चाललं होतं शिवरात्री दिवशी आणि त्याच्यामुळं शंकर पहाटे झाली की त्याच्यावर प्रसन्न, रात्रभर तो माझ्यासाठी जागरण केलं. आता ते जे काय आहे तो व्याध, त्या व्याधाने केलेलं, त्याच्यामुळं शंकराच्या भावनेतून त्याने धारणा केली. ह्याच्याजवळ काही भक्तीची भावना आहे का शंकराची पूजा करायची, काही नाही. पण जेव्हा असं काहीच नाही
आणि मग ते काय कर्म घडलं हे शास्त्राचं कर्म नाही. तेव्हा ह्या हेतू तिथं निर्माण होणं, कारण त्या कर्माला असणं हे गरजेचं आहे. एरवी शास्त्राच्या विरुद्ध ते झालं असं म्हणता येतं. कर्म होतचे असे तेव्हाही, परिते होणे नव्हे पाही, तो अन्यायो अन्यायी हेतू होय. तेव्हा एरवी आपल्या हातून कर्म होतातच, पण ते कर्म जरी झालं तरी ते शास्त्राचं नसल्यामुळं त्या कर्माला न्याय कर्म म्हणायचं नाही. मग कोणतं कर्म येते? अन्यायी. अन्याय कर्म असं त्याच्या ठिकाणी होतं. तेव्हा एकंदरीत न्यायकर्म कशाला म्हणावं त्या प्रकारच्या ओव्या आपण पाहिल्या. आता अन्यायी कर्म म्हणजे जे शास्त्राच्या विरुद्ध विपरीत, जे काही आपण मागच्या श्लोकात पाहिलं ते विपरीत कर्म म्हणजे कसं त्याच्याबद्दल सांगणार आहे. तत्रेवं सति कर्तार महात्मानं केवलं तुया, पश्चात्कृतबुद्धिस्त्वान् न स पश्यति दुर्मतिः. आता असं सांगतात की जे काही मागं झालेल्याच ह्याच्यातून असं सांगायचं की जे कर्म आहे आणि ते कर्म करत असताना कोणत्या प्रकारचं काय आहे की शास्त्र पाहिलं नाही आणि बुद्धी शास्त्रार्थाला धरून अनुकूल नाही, तेव्हा असं जे कर्म घडत असतं त्या कर्मामुळं त्याच्या ठिकाणी समजच नसते. पण हा माणूस प्रत्येक कर्म करताना आत्मा त्याचा करताय असं समजतो. मग त्यामुळं त्याच्या ठिकाणी संस्कार नाहीत, शास्त्र माहीत नाही, मग कर्माचा करता कोण तर आत्मा आहे अशी त्याची धारणा तयार झाल्यामुळं त्याला काय आहे अज्ञानच म्हणावं लागेल. कारण या सगळ्यापासून आत्मा वेगळा आहे हे मागंपासून सांगत आले आणि हा मात्र काय ठरवतो की आत्माच करताय, हे त्याच्या ठिकाणी अज्ञान बुद्धीतून बाहेर पडतंय. एवं पंचकारणा कर्मा, पाचही हेतू हे सुमहिमा, आता येथे पाहे आत्मा सापडला असे. तेव्हा मागं सांगितल्यात काय आहे, शरीर, वाचा, मन आणि न्याय आणि विपरीत अशी जी काही 5 कर्माची त्यांनी काय केलेलं आहे कारणं सांगितली. त्याचे सगळे कारणं करत असताना ते सगळं होत असताना आत्मा आहेच तिथं. कारण आत्म्याच्या सत्तेशिवाय काय, आत्म्याची सत्ता, आत्म्याचं ज्ञान असल्याशिवाय मनाला मनपणा नाही, वाचेला उच्चारायला शक्ती नाही आणि शरीराची हालचाल व्हायची नाही. म्हणजे तिथं कोण आहे, आत्मा आहेच. भानू न होनी रूपे जैसी, चक्षुरूपा ते प्रकाशी, आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असेगा. आता त्याला एक उदाहरण असं दिलं की सूर्य जो आहे तो दृश्य पदार्थाला दाखवतो एवढंच, त्याच्याकडून काही नाही. पण आपल्याला ते दृश्य, ते पदार्थ यथार्थ नाही कळाले, योग्य नाही समजलं तर मग काय होतं, मग सूर्याच्या उन्हानं पडलेला शिंपल्याला रूप समजायला लागला. मग ह्याच्याकडून काय झालं की ते डोळ्याला दाखवले, डोळ्यांनी त्याच्यामध्ये काय केलं, धारणा केली हे रूप आहे. पण ते दाखवणारा सूर्यप्रकाश होताच, तसं आत्माच प्रत्येक कर्म करत असताना आत्माच त्याला प्रकाशित करतो, ज्ञानप्रकाश देतो, पण आत्माच त्याचा करताय अशी धारणा होऊ नये. पाही प्रतिबिंब आरिसा, दोन्ही न होनी विरेशा, दोही ते प्रकाशी जैसा निहाळीता तो. आता जेव्हा आपलंच मुख पाहायचं असतं तेव्हा आरसा घ्यायचा. मग पाहणारा काय करतो, आरशालाही पाहतो आणि त्यातल्या प्रतिबिंबालाही पाहतो. मग आरसा आणि आतलं प्रतिबिंब ह्या दोघाला कोणी निमित्त ठरलं तर पाहणाराच ठरला. पाहणारानेच आरसाही पाहतोय, आरसा मी हातात घेतला हे त्याला समजते आणि त्यातलं प्रतिबिंबही पाहतोय. का अहोरात्र सविता, न होनी करी पांडुसुता, तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. आता दुसरं सूर्याचं उदाहरण घेतलं की सूर्य उदय झाला म्हणून दिवस आणि सूर्याचा अस्त झाला म्हणून रात्र, दोन्हीला सूर्यच कारण धरलं. सूर्य उदय झाला की
दिवस झाला आणि सूर्य अस्त झाला की रात्र झाली. मग त्याच्या ठिकाणी त्यातलं काही नाही. पण दिवस कोण करतं, रात्र कोण करतं, हे आम्ही त्याच्यावर जसे आरोप केले तसा आत्मा हा या कर्मापासून दूर असून सुद्धा कर्म करता असं त्याच्यावर शब्द येऊ लागले. परी देह अहम मान भुली, जयाची बुद्धी देहीचे आतली, जया आत्मविषयी जाहली मध्यरात्री. आता ज्याच्या ठिकाणी अजून देहभावच आहे, बुद्धी फक्त देहाला जाणते आणि नुसतं जाणत नाही, देहाचा मीपणा धारण करते. मग देह मी आहे असं ज्या बुद्धीने पक्क केले, ती बुद्धी त्या देहाच्या ठिकाणी जे काही असेल ते देहाला पक्क धरून आत्म्याच्या ठिकाणी आत्माच करताय अशा तऱ्हेचं काय करते, ठरवते. याचं कारण आत्मा म्हणजे काय, त्याचं काय आहे याचं ज्ञानच नाही ना त्याला झालं. मग जर ज्ञानच नसेल तर आत्म्याविषयी कसं बोलल. माणसं आता काय करतात की कोणी गेलं की तिथं शोकसभा, मग तिथंच त्या स्मशानामध्येच, आणि सगळ्यांनी म्हणायचं त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आता तो याच्या ठिकाणी काय हालचालच झाली नाही तर त्याला शांती लावून काय करायचे. पण सगळे मात्र भाषण करताना काय म्हणतात की यांच्या आत्म्याला शांती लाभो. ही सवय झाली का, तर देह आणि देहाचा अहंकार धारण केलेला आहे. जोपर्यंत त्याच्या ठिकाणी ही बुद्धी अशीच आहे, अज्ञानाची बुद्धी, तोपर्यंत ते समजून येणार नाही. जेने चैतन्या ईश्वरा ब्रह्मा, देहची केले परिसीमा, तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. आता एकंदरीत देह निर्माण झाला की देहाला प्रामुख्य दिलं की देहात आलेलं चैतन्य त्याला जीव म्हणायला लागला. मग तो जीव चैतन्य दुसरा त्याला सगळं काय आहे त्याची योजना त्याला लागत असेल ते ईशितव्य करणारा ईश्वर झाला. आणि ह्याच्या पलीकडं ब्रह्म आहे. हे तीन भाग कुणी पाडले, देहानंच पाडले. देह नावाच्या उपाधीनं चैतन्याची निर्मिती केली, ईश्वराची केली आणि ब्रह्माची केली. आता किती जरी झालं तर ह्याच्या पलीकडे त्याची बुद्धी कशी जायची, कारण त्याच्या बुद्धीला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञानच नसल्यामुळं ती जी बुद्धी आहे ती याच असलेल्या काय आहे तीन भागामध्ये एकाचंच तीन भेद करून पाहत असेल. आत्माच करता हाही निश्चयो नाही तत्वता, देहोच मी कर्म करता मानी तो साच. आता झालं किती अज्ञान आहे, अज्ञानाची किती ह्याच्या ठिकाणी गडदता आणखीन दाखवलं. आत्मा करता अहो कशाचं काय म्हणले, हा सुद्धा निश्चय नाही, तो देहालाच म्हणतो मी करता. आत्मा करता म्हणता आता कोणाला म्हणायला लागला, देहालाच म्हणू लागला की देहचे मी कर्म करता, माझा देहच हे सगळं कर्म करणार आहे. उलट देहामुळं आत्मा इकडे तिकडे जातो, देह त्या आत्म्याला जतन करतोय, नाही तर त्या आत्म्याचं काही खरं नव्हतं असं देह अहंकारानं तो बोलत असतो. जे आत्मा मी कर्माती तू, सर्व कर्मा साक्षीभूतो, हे आपुली कही मातू नायके चिकानी. आता शास्त्र संत महात्मे सगळं त्याला सांगायला आले, अरे नाही रे, आत्मा ह्या कर्मापासून दूर आहे, तो आत्मा हा कर्मातीत आहे. आणि जे जे काही आपल्या शरीराद्वारे वाचेद्वारे मनाद्वारे कर्म होतं त्या प्रत्येक कर्माचा हा साक्षी, तो त्यात मिसळत नाही, कर्माला तिथं हजर असतो पण कर्मापासून दूर असतो. हे सगळ्या शास्त्रांनी संतांनी सांगितलं, पण ह्याला ते पटणारच नाही. असं नाहीच म्हणलं, हे नसतं योग्य. आम्हाला जे काही वाटतंय, आम्ही जे समजतोय तेच योग्य आहे. तुम्ही सांगता तुमचं शास्त्र झालं, अजून तुम्ही सांगता ते संत महात्मे, यावर आमचा विश्वास बसत नाही. तुमच्या सांगण्यावर कशाने होय म्हणायचं, आमचा अनुभवच तसा आहे, आम्ही आमच्या अनुभवाला धरून बोलणारे आहोत. पुंडलिक वरदारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव